हाय हॅलो नमस्कार. कर्नाटक जिल्ह्यातील कलबुर्गी जिल्ह्यात वसलेले श्री क्षेत्र गाणगापूर हे सर्व दत्त भक्तांसाठी साक्षात पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. भगवान श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य करून अनेक लीला दाखवल्या. पण गाणगापूरला केवळ एक तीर्थक्षेत्रच नाही तर गुढ आणि चमत्कारांचे केंद्र का मानले जाते? येथील निर्गुण पादुकांचे रहस्य काय आहे आणि संगमावरील भस्म डोंगरामागे कोणती कथा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरचे हेच अद्भुत रहस्य अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. निर्गुण पादुकांचे रहस्य काय आहे ते अगोदर थोडक्यात सांगते. गाणगापूर मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील निर्गुण पादुका. जेव्हा श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनी अवतार समाप्तीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या भक्तांनी अत्यंत दुःखी होऊन त्यांना न जाण्याची विनंती केली. भक्तांचे प्रेम पाहून महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापुरात स्थापन केल्या आणि वचन दिले की मी या पादुकांच्या रूपात सदैव गाणगापुरात सूक्ष्म रूपाने वास्तव्य करेन. या पादुकांना थेट स्पर्श केला जात नाही, तर त्यांच्यावर केवळ केशर आणि भस्म लावले जाते. विशेष म्हणजे आज सुद्धा दररोज दुपारी 12 वाजता श्री नूरसिंह सरस्वती महाराज स्वयं सूक्ष्म रूपाने गाणगापुरात भिक्षा मागण्यासाठी येतात, अशी देखील भक्तांची ठाम श्रद्धा आहे. गाणगापूर नदीपासून थोड्याच अंतरावर भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा संगम आहे. अशी कथा आहे की देवासुरांच्या समुद्र मंथनानंतर अमृताचे काही थेंब अमरजा नदीत पडले होते, म्हणून या नदीला अमरजा नाव पडले. संगमाजवळच एक प्रसिद्ध भस्म डोंगर आहे. पौराणिक कथेनुसार येथेच परशुरामांनी महायज्ञ केला होता आणि त्या यज्ञाची राख म्हणजेच हा भस्म डोंगर मानला जातो. या संगमावर स्नान करून तेथील भस्म अंगाला लावल्याने शरीरातील गंभीर आजार आणि व्याधी दूर होतात, असा देखील भक्तांचा अनुभव आहे. तसंच नकारात्मक शक्तीपासून मुक्ती आणि दुपारी 12ची महापूजा नेमके काय आहे सांगते. गाणगापूर हे स्थान नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या लोकांवर दृष्ट शक्तीचा किंवा वाईट बाधांचा प्रभाव असतो ते लोक गाणगापुरात आल्यावर या त्रासापासून मुक्त होतात. दररोज दुपारी 12 वाजता होणाऱ्या महापूजेच्या आणि धूप आरतीच्या वेळी मंदिरातील वातावरण अत्यंत दिव्य बनून जाते आणि या काळात अनेक भक्तांना प्रत्यक्ष अलौकिक अनुभूती येते. अन्नछत्र आणि महाप्रसादाचे देखील येथे खूप मोठे महत्व आहे. गाणगापुरात येणाऱ्या कोणत्याही भक्ताला कधीही भुकेले राहावे लागत नाही. येथे दररोज चालणारे अन्नछत्र हे साक्षात नूरसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद मानले जाते. गाणगापुरात भिक्षा मागणे आणि भक्तांना अन्नदान करणे हे या क्षेत्राचे सर्वात मोठे महात्म्य आहे. गाणगापूरची ही भूमी भक्ती आणि श्रद्धा अलौकिक अनुभवांचा एक अद्भुत संगम आहे. जर तुम्ही कधी गाणगापूरला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व रहस्यमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.